क्रांतिकारी जोहार जोहार। आज आम्ही या जिल्ह्याच्या जे मायबाप आहेत मॅडम जिल्हाधिकारी यांनी आम्हाला बोलवलं आमच्या मागण्या घेऊन आणि त्या मागण्या घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो। आम्ही कालपासून इथे बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। मॅडमने विचारलं की तुमच्या मागण्या काय आहेत। म्हटलं मागण्या म्हणजे ह्या आम्हाला तुमच्याकडे घेऊन येण्याची गरजच नाही, कारण की माझ्याकडे सर्व शासन निर्णय आहेत। हे शासन निर्णय मी त्यांना दाखवले आणि आम्हाला पेसा क्षेत्रामध्ये आम्हाला जो 1996ला जो पेसा लागू झाला त्याच्यामध्ये कलम 4 मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की आदिवासी क्षेत्रामध्ये त्यांच्या संस्कृती परंपरा त्यांचे संवर्धन करण्याचा अधिकार दिलेला असताना पेसा क्षेत्रामध्ये हे धार्मिक स्थळ अनधिकृत कशी काय, हे जे ख्रिश्चन मिशनरी जे आहेत की बाबा तेल लावतात, पाणी पाजून आजार बरं करण्यासाठी बरं करतात, असं फसवेगिरी करतात आणि आमच्या कितीतरी त्याच्या अज्ञानी लोक त्याला बळी पडलेले आहेत। अनेक महिला अनेक मुलींवरती हे लैंगिक अत्याचार करतात। त्याचं जिवंत उदाहरण रायतलीचं होतं की एका 56-57 वर्षाच्या म्हाताऱ्याने एक 19-20 वर्षाच्या मुलीवरती सतत रेप केले। ती गरोदर राहिली आणि आता काही दिवसापूर्वी तिला मुलगा झालाय, तिच्याशी दुसरं कोण लग्न करणार आहे आता। म्हणजे असे जे गंभीर विषय आहेत, ह्या गंभीर विषय घेतल्यावरती आमच्या लक्षात आलं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे कुठेतरी थांबण्यासाठी ज्या वेळेला आम्ही अनेक ठिकाणी हे धार्मिक स्थळ त्यांना व्हिजिट दिले, ते बंद पाडण्याचा आम्ही प्रयत्न केला, तेव्हा शासनाने प्रशासनाने आम्हाला सांगितलं की बाबा असं तुम्ही करू नका, त्याच्यातून आपण मार्ग काढू आणि या संवैधानिक मार्गाने हे बंद करावं। म्हणून आज कालपासून आम्ही इथे बसलेलो होतो। त्याच्यातली ती पहिली मागणी आमची होती की आदिवासी लोकांचे धर्मांतरण हे त्वरित थांबलं पाहिजे। पेसा क्षेत्रामध्ये कुठलेही धार्मिक अनधिकृत जे स्थळ आहेत ती बंद पडली पाहिजेत आणि मॅडमने ते मान्य केलं। त्यांनी सांगितले की याच्यावरती एक समिती आम्ही नेतो, गावोगावी त्याची पाहणी करतो आणि जेवढे अनधिकृत प्रार्थना स्थळे असतील, जी अनधिकृत धार्मिक स्थळं असतील, त्यांना जे शासन निर्णय आहेत, हायकोर्टाचा निर्णय आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्यानुसार ही धार्मिक स्थळं हे निष्कासित करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। लवकरच ती कमिटी करणार आहेत। दुसरी मागणी आमची होती की बंजारा समाज हा आदिवासीमध्ये येतोय, परंतु बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेट नुसार तो येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हैदराबाद गॅजेट मॅडमला सांगितलं आम्ही की हे एक संस्थानात आहे, ते वेगळ्या स्टेटचं आहे आणि महाराष्ट्र हा वेगळा स्टेट आहे आणि त्याच्यामुळे जरी ते विलीन झालं असेल महाराष्ट्रात तरी तो त्या काळचा होता गॅजेट आणि तो लागू होऊ शकत नाही। मुळातच आदिवासी हा जंगलामध्ये राहणारा, तो त्याचं भौगोलिक किंवा त्याचे जे निकष आदिवासी म्हणून जे निकष आहेत ते निकष हे बंजारा किंवा धनगरामध्ये मोडत नाहीत। म्हणून धनगरांना सुद्धा हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांचे ते फर फेटाळलं होतं आणि तसंच बंजारा समाज सुद्धा हे कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्या आदिवासीमध्ये कुठल्याच अँगलने ते बसत नाहीत आणि ते बसू नयेत, म्हणून त्यांना आम्ही महाराष्ट्र शासनाला इथून पत्र पाठवायचं आम्ही सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे आदिवासींच्या जमिनीची खूप शोकांतिका आहे की आदिवासींच्या जमिनी आज अख्ख्या जिल्ह्यामध्ये गैर आदिवासीने घेतलेल्या आहेत, परप्रांतीने जास्तीत जास्त घेतलेल्या आहेत आणि ह्या जमिनी कुठल्याही शासनाची परवानगी न घेता घेतलेल्या आहेत। आदिवासीला सुद्धा आदिवासीची जमीन घ्यायची असेल तरी सुद्धा त्याला कलेक्टरची किंवा महसूल खाते सगळ्या जो जमीन महसूल अधिनियम 1966 आहे त्याच्यातला 36 अनुसार ती परमिशन घ्यावी लागते आणि ह्या परमिशन न घेता फक्त नोटरी करून त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे अतिक्रमण आदेश झालेले आहेत ते आदिवासींची जमिनी त्वरित आदिवासींना परत कराव्यात म्हणून पत्र काढायला मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि बोईसर ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत आहे आणि पातळ बेटेगाव ह्या पेसा ग्रामपंचायती आहेत आणि ह्या पेसा ग्रामपंचायतीमध्ये नगर परिषद ते करू शकत नाहीत, कारण की हे पेसा क्षेत्र आहे। पेसा क्षेत्र कमी करण्याचा न तर वाढवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे आणि म्हणून आदिवासी पेसा क्षेत्रामध्ये नगर परिषद ते करू शकत नाहीत, ते कायद्याच्या बाहेर आहे आणि त्याला आम्ही पूर्ण तीव्र विरोध केला होता। त्या संदर्भामध्ये मॅडम संबंधित डिपार्टमेंटशी बोलत आहेत। मोरबे या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंदर तयार करण्याचे षडयंत्र चालू आहे, त्याला आम्ही प्रखर विरोध केला, कारण की वाढवण सारखा बंदर तुम्ही तयार करत आहात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं, मग एखाद्या खाजगी व्यक्तीला प्रायव्हेट हे बंदर का म्हणून त्याला चोरी करण्यासाठी का? तेथील स्थानिक जे आहेत फक्त मच्छीमार समाजात नाही, तिथे आदिवासी लोक पण आहेत आणि बोटीवर जाणारा हा बहुतेक आदिवासी समाजाचा व्यक्ती असतात। बोटीमध्ये सर्व आदिवासी समाजाचे आहेत, मध्ये
वाढवण बंदर असो नाही तर मुरबा बंदर असो, हे बंदर नाही व्हायला पाहिजेत. याच्यासाठी आम्ही मॅडमशी बोललेलो आहोत. त्याचप्रमाणे डहाणूला हे जे अदानीचं पॉवर याचं जे केंद्र आहे, औष्णिक केंद्र आहे, जे कोळशापासून जी वीज तयार केली जायची, त्या राखेचा परिणाम तुम्हाला माहितीच आहे सर्वांना, की तो परिणाम अत्यंत भयंकर आहे. आणि तिथे आज तो सिमेंटची ती ऍश तयार होते, त्या ऍशपासून सिमेंटचा कारखाना तयार करण्याचं त्यांनी जे षडयंत्र केलेलं आहे आणि त्याची सुनावणी मागे झाली. फक्त ती ऍश नाही तर तेथील वाडींवरती जे फळं जी काळी पडत होती, भाजीपाला नष्ट होता होता किंवा सर्व शेती तिकडे खराब झाली, त्याला कारण आहे तेथील सल्फर डायऑक्साईड. हा अत्यंत घातक, जर तो फळांवरती किंवा इतर वनस्पतींवरती जर एवढा घातक असेल तर माणसाच्या शरीरावरती किती घातक असणार. त्याने कॅन्सर होणार आणि प्रत्येक या जिल्ह्यामधील माणसाला कॅन्सर त्या वायूमुळे होऊ शकतो. तर तो सिमेंट कारखाना अदानीचा होऊ नये. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये आपल्या अणुशक्ती क्षेत्रामध्ये जे काही पेसाचे नियम आहेत त्याच्या 100% अंमलबजावणी व्हावी, ह्या सर्व मागण्यासाठी आज मॅडमकडे गेलो आणि त्याच्यावरती त्या सर्व संबंधित डिपार्टमेंटशी चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं जे अनधिकृत जे धार्मिक स्थळं आहेत आणि प्रार्थना स्थळं आहेत, हे कायदेशीर त्यांना आम्ही सर्व GR दाखवलेले आहे, शासन निर्णय दाखवलेले आहेत, हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट दाखवलेले आहेत आणि त्यानुसार ती समिती नेमून ते लवकरच ते बंद करणार. आणि समजा मॅडमने सिरियसली ते बंद केले नाहीत आश्वासनप्रमाणे, तर उलगुलान ब्रिगेड आझाद मैदानावरती आमरण उपोषण करणार. धन्यवाद. जोहार. हा तुम्ही ते सेपरेट घ्या प्रतिक्रिया, तुम्ही ते त्याच्याकडे बोला, त्याच्यात बोला, त्याच्याकडे कोणतं आदिवासीचे बोलणं ते